तुकाराम तुपासम अशी एक कोटी आलेली अभ्यासात तत्वज्ञानात. तुकाराम तुपासम म्हणजे तुकोबाराय कसे आहेत, तुपासारखे आहेत म्हणजे महाराज. तुकाराम तुपासम अशी एक कोटी आलेली लक्षात घ्या. मग नेमकं त्याचा संदर्भ कसा लावायचा, तर तुकोबारायचा पहिला अवतार कोणता, धर्मात्मा अंबरीशाचा अवतार आहे महाराज. सर्वांना माहिती आहे भागवतात 9 स्कंदात त्याचं चिंतन आलेले. धर्मात्मा अंबरीशाचा, अंबरीश महाभागू भागवतात चिंतन केलेले. पण ते अंबरीश राजा 10 जन्म भगवान परमात्माला त्या अंबरीश राजाच्या कारणातून घ्यावं लागले. भक्ताच्या कैवारे कष्टलीस विठ्ठले, अंबऋषी कारणे 10 जन्म घेतले. अंबऋषीसाठी 10 जन्म घेतले आणि मग अंबऋषीनं त्या जन्मात एवढी गोड सेवा केली महाराज. धर्मात्मा अंबऋषीनं गोड सेवा केली म्हणून एका विद्वानानं त्याची संगती लावली. कसं आहे, गोड आहे. आता गोड काय असतंय, दूध असते. ज्ञानोबारायांनी सांगितलं, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध किती गोड आहे, दुधात साखर टाकायचीच गरज नाही. लक्षात घ्या, 80% दूध अगोदरच गोड आहे. आणि जर 20% जर घातलं तर परिणाम काय होईल, गोडी अशी गोडी मिळून गेली. घालण्याची गरजच नाही. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. मला सांगा, गोड शब्द वापरला तसं गोड सेवा करून दुधासारखे झाले कोण, अंबरीश भगवान त्या ठिकाणी. हे पहिला अवतार आहे. दुसरा अवतार, आता ते दूध काय करावं लागतं, तूप काढण्याकरता दूध काय करावं लागतंय, तापवावं लागतंय. तो तापवण्याचा अवतार भक्त प्रल्हादाचा कृतयुगामध्ये. कठीण अवतार महाराज. 11 प्रयोग केले हिरण्यकश्यपून मारण्याकरता भक्त प्रल्हादाला. 11 प्रयोग केले असं सांगतं चरित्र आमचं, लक्षात घ्या. म्हणून असा कठीण अवतार, देव राखेत या मारील कोण, नाही का. मग असं ते तापवलं दूध या अवतारात. चला ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा अवतार त्रेतायुगातला अंगदाचा अवतार आहे. अंगदाचा अवतार. आता दूध तापवलेलं काय करायचं, विरजन घालायचं. विरजन कसं घालायचं, ऐका, हनुमंतरायाचं मार्गदर्शन आहे आणि प्रभू रामचंद्राची सेवा आहे. या दोन्हीची मिक्स काय, हे विरजनाचे महाराज. चौथा अवतार, विरजन घातल्यावर त्याचं घुसळण करायचं. चौथा अवतार उद्धवाचा आहे द्वापार युगातला. उद्धवाचा अवतार भागवतात अनेक प्रश्नाची निर्मिती केलेली आहे उद्धवाच्या बद्दल. उद्धवा ज्ञान कथा बोधी, नाही का. हो, वस्तुस्थिती त्या उद्धवाचा अवतार आहे. घुसळण, आता आमचं घुसळण चालू आहे. 63 वर्ष तर झालेत घुसळण, 64 आव लागाय घुसळण चालू आहे. पण अजून काही लोणी येईन मला, अवघड काम आहे. घुसळण चालू आहे, लक्षात घ्या. मग तसं घुसळण चालू केलं, ज्ञान प्राप्त केलं, तो अवतार उद्धवाचा. आता घुसळण झाल्यानंतर त्या दह्यातून आणि दुधातून काय निघतंय हो, सार. याचा अर्थ काय, लोणी. लोणीच निघतंय ना. आणि मग तो लोण्याचा अवतार संत नामदेवरायाचा. नामदेवराय कसे, मग लोण्यासारखे आहेत महाराज नामदेवराय. आणि मग लोण्यापासून लोणी जर कढवलं तर त्याच्यातून काय निघते, तूप निघतं. म्हणून भोजना मागती विठ्ठल विठ्ठल.